घडू नाही घडलं, चंद्राकून पाप घडलं. कुणाकून पाप? कुणाकून घडलं? चंद्राकून. पाप नाही घडलं, महापाप घडलं. कसलं पाप घडलं? आता तुम्ही विचारू नका काय घडलं, मी सांगू शकत नाही, माझ्या वयाला शोभत नाही असलं पाप घडलं. कुणाकून? सगळ्याला माहिती की तुम्हाला चंद्राकून घडलं पाप. आणि मग मीटिंग बसली, म्हणले ओ काय चंद्रानं पाप केलं? म्हणले काय? गुरु पत्नीशी रत्ता झाला, पाप केलंय म्हणले मोठं. कुणी? चंद्रानं. ह्याला शिक्षा द्या, प्रायश्चित्त द्या. नीट ऐका रे युट्यूबवाले, नीट ऐका. भीमेची चंद्रभागा कशी झाली नीट ऐका. हे असलं टाकी जा, तिसरं टाकी जा. हो ना, काहीतरी माणसाच्या राशीला काहीतरी असलं काही टाकी दाखी. भीमा आणि चंद्रभागा यात फरक काय? असलं टाकी दाखी काहीतरी. बरोबर आहे का नाही? दीड तिसरं टाकून द्या. बघा इकडे लक्ष द्या. गेलं ध्यानातून. काय म्हणले? ह्याला प्रायश्चित्त द्या. कुणाला? चंद्राला प्रायश्चित्त द्या. म्हणले ठीक आहे. म्हणले अध्यक्ष कोण सभेचा? म्हणले सभेचे मुख्य अध्यक्ष करा भगवान शंकर. कोण करा? भगवान शंकर. हे ऐकणार ऐकू द्या, नीट ऐका, हे ध्यान देऊ. पण एक दोन देवांनी असं थोडासा बारीक सूर काढला. म्हणले काय? अध्यक्ष बदला वाटायला लागला. म्हणले का? कसे? म्हणले शेवटी पाणी कुठं वळते? भाषा कळा ना का तुम्हाला ही? हा बरोबर आहे का नाही? पाणी कुठं बी गेलं तरी वळणावच वळत आहे का दुसरीकडे वळत आहे? बोला की वळणाव. म्हणले कसं होणार? म्हणले ही महादेव एवढ्या वेळेस तरी सभेचा अध्यक्ष नको. म्हणले का? ही ह्यांची घरातली नाती आहेत म्हणले. जरा कुणाचे? चंद्राचे महादेवाचे. म्हणले कसं काय? ही सख्य साडू आहेत म्हणले दोघं जण. हा सख्य कोण आहेत? साडू. बरोबर आहे का नाही? दक्षाला 16 कन्या. दक्षाला किती कन्या? 16. 14 दिल्या. 13 दिली अग्नीला. 13 कोणाला दिल्या? अग्नीला. 14वी दिली पितृगणाला. लक्षात यायला लागलं का नाही? 15वी दिली चंद्राला आणि 16वी सती दिली महादेवाला. कळायला लागले का नाही? 13 कोणाला? अग्नीला. 14वी पितृगणाला, 15वी चंद्राला आणि 16वी. त्याच्यामुळे ही दोघं जण सख्य साडू झाले की. म्हणजे मग शेवटी कोण्या बी साडूला माणसाला वाटतं का मिहुनीचं वाटोळं व्हावं म्हणून? माणसाचा कल सासरवाडी जास्त राहतोय ना, काय बी म्हणा. बरोबर आहे का नाही महाराज? हा म्हणले मग काय करा? अध्यक्ष बदला. म्हणले मग कोण करायचा? भगवान विष्णूला अध्यक्ष करून टाका. कुणाला? हा एकमुखी निर्णय झाला. विष्णू 2 निर्णय देतील तो मान्य निर्णय. राहीला भिवरे तिरी उभा, ह्याच्यासाठी चाललंय आपला. म्हणले ठीक आहे, मग काही अडचण नाही. आणि विष्णू परमात्म्यानं सभा बसविली, चंद्राला असं बसविलं. हे असा लोखंडाचा एक खांबा होता, असं दांडकं होतं लोखंडाचं. विष्णूनं सांगितलं चंद्राकून पाप घडलंय, त्याला काहीतरी प्रायश्चित्त मिळालं पाहिजे. तरी माझा अध्यक्ष या नात्यानं असं मत आहे, चंद्रानं हे लोखंडाचं दांडकं घ्यायचं आणि जगात जेवढे तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थामध्ये नेऊन टाकायचं. ज्या तीर्थामध्ये हे दांडकं तरंगेल लोखंडाचं, त्या तीर्थामध्ये सचेल स्नान चंद्रानं करायचं. त्याच्या पापाची निवृत्ती होणार. एकमुखी निर्णय झाला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चंद्रानं दांडकं घेतलं. जी चंद्र फिरायला लागला, इकडं जा तिकडं जा. हे काशी वनारसी सगळं करून करून थकला. लोकन कुठं बुडत असतं, रंगत असतं का? फिरत फिरत चंद्र आला पंढरपूरला. चंद्र कुठं आला? भीमा नदी वाहायला लागलेली, थोडी छोटी नदी. म्हणला आता एवढे काशी केली, तिकडं नाही तरंगलं, ह्या डबकाडात कुठं तरंगत असतं का? पण संशय नसावा मनात, शंका. अरे भीमा राहिली बाबा म्हणून बुडू म्हणला. पुंडलिकाच्या समोरासमोर गेला ताज बी. तिथं त्यानं गेला आणि ती दांडकं बुडविलं. दांडकं बुडविलं की दांडकं तरंगलं. गामच पुसला चंद्रानं. म्हणला जमलं म्हणला, काय का हसाना. आंघोळ केली आणि पाप निवृत्त झालं. लक्ष द्या, चंद्र के पाप भागा तो इसी का नाम हो गया चंद्रभागा. लक्षात आलं का? म्हणून आज बी नाही, बरोबर आहे ना? चंद्र के पाप भागा तो इसी का नाम हो गया चंद्रभागा. मग महाराज आज बी
आपण लक्ष नसतंय. पुंडलिकाच्या बरोबर त्या तीर्थाला काय नाव आहे महाराज? लोहदंड. लोहदंड तीर्थ नाव आहे. लोहदंड. तिथं चंद्र नांगुळ के. तुम्ही का तिकडे, तुम्ही वांगड्या घे तुम्ही तिकडे गेलाच नाही. तुम्ही कशाला तिकडे जाता न काय? तुम्ही आपलं लांबूनच हात जोडले निघाले. तुम्ही का बघितलं ही असलं काय? मग ही भीमा आणि चंद्रभागा मी एकच आहे म्हणून जनाबाई म्हणल्या भीमा आणि चंद्रभागा. कळायला लागलंय का नाही? हा एकच आहे. तुझ्या चरणीच्या गंगा एकच आहे, काही वेगळं नाही. मग देव चंद्रभागेच्या म्हणा किंवा भिवरेच्या म्हणा. राहिला भिवरे तिरी उभा, कमरेवर हात ठेवून कटी करत समचरण साजिरे. राहिला भिवरे तिरी उभा, असा हात उठवून उभा राहिला. पण काही लोकांना इशाराच कळत नाही. कळतंय का? इशारा कळत नाही. मग इशारा कळत नाही. जा मसुबाला, जा आसराला, जा इकडं जा तिकडं, सगळीकडे जीव फिरवून 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 बघितलं, सगळं बघितलं. आणि सगळं बघितल्यावर लक्षात आलं आता तुझ्याशिवाय पर्याय नाही. फिरवून बघितलं, सगळे प्रयत्न केले, पण सगळीकडे प्रयत्न हे संपले गेले. थोडक्यात खुंटले गेले आणि शेवटी देवाचे पाय धरले. खुंटले सायास आणि कया जीवा, खुंटले सायास आणि कया जीवा, खुंटले सायास आणि कया जीवा, खुंटले सायास आणि कया शेवटी तुझे पाय धरले. आता केशवा पाय तुझे लावून या गुरुवारीला माथा, लावून या गुरुवारीला ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली बसा बसा. इकडे बघा 2-8 तास बाकी काय नाही. झालं आता 8 तास राहिलेत. आता झालं आता काय अडचण काय राहिलेत आता 8 तास. शेवटी 2-8 तास हाणले की झालं. 8 तास कळत नाही काय की इकडे जरा कळतेत ना. मग काय नाही लय फिरला जीव. इशारा कळाला नाही ना. देवाने इशारा केलता ना काळजी करू नका मी आहे म्हणून, पण ती इशारा कळाला नाही. मग फिरला इकडं तिकडं 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 जा इकडं जा. शेवटी सगळं संपलं. खुंटले म्हणजे संपलं. सायास म्हणजे प्रयत्न. सगळे प्रयत्न संपले. खुंटले सायास कुणाचे? आणि कया जीवा. माता मग शेवटी धरिले केशवा पाय तुझे. शेवटी कुणाचे पाय धरले? बोला की देवाचे. देवा तुमच्याशिवाय पर्याय नाही. कळायला लागले का बोलणं? म्हणून अतिशय सुंदर की आमच्या भागात नारळी सप्ते असते. तसल्या नारळी सप्ताह असल्यासारखं वाटायला लागले वातावरण. लक्षात यायला लागले की नाही? एकदम सुंदर. गायक बी एवढे, वाजविणार, माईक सिस्टीम बी त्याच तोला मोलाची. आणि महाराज 10:30 वाजून गेले पण माणसं नुसत्या अर्ध्या बटाट्यावाने टका 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 टका. खरं सांग एकाच्या तरी चेहऱ्यावर झोपीचा वानवाळा बोला की नसते. फ्रेश माणसं गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत. म्हणून अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. ही सगळी मंडळी आज आवर्जून उपस्थित आहे राजकीय क्षेत्रात. मला आनंद वाटला तुम्ही दोघं सगळे अजून काही असतील तुम्ही कीर्तनाला आलात. कारण कसं असतंय राजकारण करत करत राजकारणाबरोबर आपल्याला परमार्थाचा सुद्धा वारसा असणं ही गोष्ट अतिशय बरोबर आहे का नाही महाराज? देव तुमचं भलं करू. प्रभूकडे प्रार्थना करूया. मनापासून आपल्याला धन्यवाद. आमची परमार्थ प्रेमी सगळी मंडळी. कसाळ महाराजाचं कौतुक आहे. 4 तास कथा करून पुन्हा मी कुठं कथा असली तर कीर्तनाला जाणं टाळतो. महाराज मला वाटतं रोज येतात विशेष म्हणजे बरोबर आहे का नाही? म्हणजे माझ्या कीर्तनाला तर कुठे बी असतात म्हणून आवर्जून उपस्थित आहेत. सांभाळा अशी माणसं मिळणं सोपं नाही. आमचे सगळे परमार्थी आमचे नाना आलेत म्हणजे तुमचे सानप सर आमचे अण्णा तर काय वारकऱ्याचा प्राणच आहे बरोबर आहे का नाही? म्हणून सगळेजण आलात. तुम्हाला सगळ्याला धन्यवाद. मला काही मधले महाराज तुमचं काही 2 जणांचे नाव श्रीधर महाराज आणि पलीकडले आपले
काळे महाराज नाही, हे मधले महाराजाचं नाव एकनाथ बाबा श्रीधर महाराज, सगळी मंडळी, काही आपलं काही जास्त परिचय नाही. सागर महाराज बसलेले आहेत, बरोबर आहे का नाही? इकडे सागर महाराज, तुम्हालाही धन्यवाद देतो. त्यांचं नाव घेतलं मी, आल्याला बघितलं. सागर महाराजाला धन्यवाद देतो. महाराज तुम्हाला धन्यवाद, आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. काही चुकलं असलं ते हो का माझ्या ओटीत टाका, मी असा गुंडाळून नेतो, त्या ब्रिजवर झटकितो. हो, जिथं उद्धवराव मला न्यायला आलते तिथं झटकितो, बाकी कुठं नेऊ सांगा, बरोबर आहे का नाही? झालेली सेवा शांती ब्रह्मपांडू महाराज मुंडे, माझे गुरुवारी आचार्य ज्ञानेश भक्त अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित. माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद. काय झालं, 1 वर्ष झालं तारखेला, बरोबर आहे का नाही? तारीख घेऊन कुणी घेतली, काय घेतली, असं काही मला काही त्याची कल्पनाच मिळालेली नाही. फक्त पत्रिका दिंडीत पोरं भेटले मला, त्यांनी म्हणलं अशी अशी तारीख कुणीतरी 1 वर्षापूर्वी दिलेली मला आहे का म्हणून त्यांनी गावात फोन केला बी होता वाटतं. म्हणले आहे का? म्हणले आहे. मग त्या अनुषंगानं कोणी दिली काय एवढं काही कल्पना नाही, पण सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. आपल्याला धन्यवाद देतो, आपल्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. आणि काही चुकलं असलं तर पुन्हा एकदा मला माफ करा. मी आपले पाय धरून माफी मागतो, पाया पडतो. 3दा पाया पडून बी तुम्हाला नसलंच माफ करायचं, तुम्हाला काय करायचं करा, त्याची बी काही अडचण नाही, बरोबर आहे का नाही? सर्वांना धन्यवाद देतो. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर नावाचा हा जिल्हा आणि तालुका आहे. याच तालुक्यामध्ये 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीमध्ये बाळापूर नावाचं गाव आहे. बायपासला संभाजीनगरच्या त्या ठिकाणी शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं गेलेलं आहे. म्हणून आपल्याला वेळ मिळाला तर आपण नक्की शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी दुपारी 2 ते 5 त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी बाळापूरला कथा आहे. आपण त्या कथा श्रवणाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही आपल्याला मी विनंती करतो. आमची कथा आहे तिथं, वेळ मिळाला तर या ही विनंती करतो आणि थांबतो. खुंटले सायास आणि कया जीवा, म्हणून शेवटी धरिले केशवा पाय तुझे. त्यामुळे पाय धरले आणि आता पाय धरून सांगितलं आता तुझ्या मनावर तुझ वाटे आताच करी अनंत, तुझ वाटे आताच करी अनंत, तुझ वाटे आता ते करी अनंत, तुझ वाटे आता ते करी अनंत, तुझ वाटे आता ते करी अनंत, तुझ वाटे तुझ्या वाट्यात ते करी हे तुझ वाटे आता ते करी अनंत, तुझ वाटे तुझ्या वाट्यात ते करी अनंत. तुका म्हणे संत, तुका म्हणे संत, लाज माझी जाऊन हात गुरवाळीला माथा, जाऊन हात विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय देवा पुढे